या स्पर्धेमध्ये पालेश्वरी क्रिकेट संघाच्या पालेबुद्रुक कमिटीच्या वतीने पालेश्वरी चषक स्पर्धा भेटीसाठी आली, तुम्ही घटक बनले, काय अनुभवलं इथं? आजचा 7वा दिवस आहे, या स्पर्धेत तुम्हाला काय अनुभवलं तुम्ही? तसं बघायला गेलं तर पालेश्वरी टुर्नामेंटचं बघायला गेलं तर आयोजन खूप चांगलं आहे. कारण की विकेट बघितली तर एवढे दिवसात विकेट अजूनही दगडी नाही आला, एवढा भारी विकेट आहे आणि त्याही आम्हाला संधी दिली, त्यापासून आम्हाला थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट. नेक्स्ट मॅच अक्षय. चला सामन्याकडे आपण पुन्हा एकदा बोलूया. सन्माननीय वासुदेव शेठ तांडेल साहेब यांचं इथे आगमन होत आहे. पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करत आहोत. तर धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रवीणजी टेंबे आणि त्याचबरोबर आमचे रोशन सर यांचा आवाज आपण मागील सामन्यामध्ये ऐकला. खरं तर शेवटच्या टप्प्यामध्ये हाही सामना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी अंतिम 3 चेंडूवरती 3 षटकारांची गरज होती, परंतु सामन्यामध्ये निर्विवाद आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना दिमागदार पद्धतीने या स्पर्धेच्या सुपर 3 अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल होताना पाहायला मिळाला. परंतु आणखीन एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आहे. सामन्याला होती आहे सुरुवात. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट, यावेळेला मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद. पहिल्याच चेंडू अगदी इन स्विंगिंग यॉर्कर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. भन्नाट वेग होता, वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला संबोधलं जातं, आणि ब्रह्मास्त्र जर का अचूक ठिकाण्यावरती पडलं ना तर फर्निचर मात्र डिस्ट्रॉय होताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्लेट ऑन झालेत, इनसाइड आउटचा हा खरं तर फटका खेळायचा होता. या दरम्यान आपण पाहतोय की सन्माननीय वैभवजी पाटील साहेब तलोजा मजकूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचंही आपण संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. आज काही संघ विजयाचा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात, काही संघ आपल्याकडून नक्की काय चूक झाली याच्यावरती विवंचन करण्यामध्ये वेळ घालवत आहेत. परंतु आणखीन एक रंगतदार लढत मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सन्माननीय पत्रकार बंधू, एक लोकशाहीचा खऱ्या अर्थाने हा स्तंभ म्हणून ओळखला जातो. दीपक कांबळे साहेब आपण इथे उपस्थित आहात. यमरादादा मात्रे यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो, यावं आपले स्वागत आहे. तर निश्चितच पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. सामन्याची ज्या पद्धतीने सुरुवात होणं अपेक्षित होतं अगदी त्याच प्रकारची सुरुवात मिळवून दिली. नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी घेतला आणि या निर्णयाला सार्थ गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. भूषण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचा भूषण दाखवत असताना यावेळेला बॅटीचा लीडिंग एज. खरं तर चेंडू फारसा काही समजला नव्हता, फटका एक्झिक्यूट करण्यामध्ये चूक झाली आहे, एलिव्हेशन मिळत नाही आणि फलंदाज क्रमांक 2 सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती. चला इथे अंकुश पाटील वलप, सरचिटणीस पनवेल तालुका उत्तर मंडल भारतीय जनता पार्टी आणि वल्लभ नाईटचे गत वर्षाचे ते आयोजक आहेत. आदत वासरू आपण बघितलं खऱ्या अर्थाने आगली वेगळी संकल्पना घेऊन ती स्पर्धा त्यांच्या विचारधारेतून आपल्या भेटीसाठी आली होती. यावं अंकुश पाटील वलप आपलं पालेश्वरी मित्रमंडळाच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि दीपकदादा उलवेकर तुम्हाला व्यासपीठावर इन्व्हाइट करतात, या आपलं स्वागत आहे. तर निश्चितच उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परंतु इथे थोडीशी पडझड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. खरं तर प्रत्येक संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये एक स्वप्न उराशी बाळगून त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतं. काही संघांचे स्वप्नपूर्ती होते, परंतु काही संघांना मात्र निराशा हाती लागते. परंतु स्वप्नपूर्ती झाल्यानंतर फार काळ आनंदित होऊ नका आणि स्वप्नभंग झाल्यास हिरमसून जाऊ नका. पुन्हा एकदा नव्या जिद्दीनं, नव्या ताकदीनं, नव्या उमेदीनं प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्या. आपला सर्वोत्तम खेळ हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपण ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यावेळेला संपूर्ण गावाची खऱ्या अर्थानं जर म्हणतो की प्रतिष्ठा ही पणाला लागलेली असते. त्यामुळे तशा प्रकारचा खेळ खरं तर तुमच्या वतीनं होणं गरजेचं आहे. कमालीची गोलंदाजी आहे भूषण, बँग ऑन टार्गेट गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती जी लय मिळाली होती, खरं तर इथंही संधी होती. विकेटचा हा चेंडू होता, खरं तर विकेट हॅट्रिकची संधी होती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे हादरे दिले, 2 आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतवले आणि त्यानंतर मात्र अक्षय आणि साजेश ही जोडी संघाच्या डावाला सावरण्याचं काम करत असताना पहिली धाव धावफलकावरती अंकित केली जाते आहे. इथून मात्र धावसंख्येसाठी प्रयत्नशील संघर्षमय सामना, खरं तर संघर्षमय इनिंग तुम्हाला साकारावी लागेल. यावेळेला मोठा फटका लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज
आणखीन एक सफलता, विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला. खरं तर गोलंदाजीमध्ये सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी आहे, गती भन्नाट आपल्याला पाहायला मिळते आहे, प्रॉपर टायमिंग या ठिकाणी साधता येत नाही आहे. आणि अनुज यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतली गेलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा चीज होणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो, कारण हा सामना जिंकून संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं ना तर एक अस्तित्वाची लढाई या स्पर्धेमध्ये जरूर हे दोनही संघ पाहायला मिळतात. परंतु सध्या खेरडे संघ थोडासा अडचणीमध्ये आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय. अर्थातच गाथा 11 तलोजा मजकूर, ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, घेतला गेलेला निर्णय, त्या माध्यमातून केली गेलेली कामगिरी, हे सर्व काही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुरुवात अपेक्षेप्रमाणे जरी झाली नसली, 3 आघाडीचे फलंदाज जरी गमावले गेले असले तरी फलंदाजी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र अगदी अंतिम खेळाडूपर्यंतची फलंदाजी आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये, आणि मालेश्वरी चषकाची स्पर्धा म्हटली तर स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, या विभागातील सर्वोत्तम क्रिकेटची स्पर्धा म्हणून गेली 4 वर्ष सातत्यानं हे 4थं पर्व आहे. आणि या 4थ्या पर्वामध्ये देखील ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती पाहायला मिळते. पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका, यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खरं तर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि डीप मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. अशा प्रकारची फलंदाजी खरं तर या ठिकाणी अपेक्षित नव्हती. 3 आघाडीचे फलंदाज वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद झालेत आणि तिथून मात्र संघाच्या डावाला सावरण्याचं काम या मधल्या फळीतील फलंदाजांना आपल्या गुणवत्तेच्या बळावरती करावं लागेल. खरं तर मोठ्या फटक्यांचा विचार करण्यापेक्षा एक सन्मानजनक धावसंख्या कशी धावफलकावरती येईल हे सर्वाधिक महत्त्वाचं असेल. कमालीची गोलंदाजी, भूषण सातत्यानं वेगवान मारा आपल्याला पाहायला मिळतोय. सटीक लाईन आणि लेंथवरती तो गोलंदाजी करतोय, रिधम कमालीचा आहे. पहिलं यशस्वी षटक या ठिकाणी होतंय समाप्त. अंतिम चेंडूवरती देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र फलंदाज हतबल पाहायला मिळाले. केवळ सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात, त्या 3 गडी बाद 3 धावा. पोपट मैना पण तो में यशस्वी होण्याकरता रुपेश उल्वेकर, संदीप म्हात्रे, किरण उल्वेकर, प्रवीण उल्वेकर, त्याचबरोबर महेश पाटील, सागर म्हात्रे, निखिल तांडेल, सरपंच पालेबुद्रुक, मनोज म्हात्रे, प्रदीप उल्वेकर, त्यानंतर तुषार तांडेल, शिवदास उल्वेकर, स्कोरर मित्र आमचे ओमकार वास्कर, त्यानंतर केतन बारशे, सार्थक भोपी, नितीन उल्वेकर, दिनकर बारशे, वेद गोंडली, रत्नदीप बारशे, शार्दूल बारशे, आदित्य म्हात्रे, त्यानंतर अजय पाटील, सूरज उल्वेकर आणि प्रणय म्हात्रे यांची खूप मेहनत या स्पर्धेत आम्हाला प्राप्त झाली, त्याबद्दल आभार व्यक्त करू. निश्चितच स्पर्धा यशस्वी होणं म्हटलं तर त्याकरता एक टीम वर्क असणं गरजेचं आहे आणि या सर्वांचं, या सर्व आयोजकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. यावेळेला मात्र चेंडू मिळाला स्लॉटमध्ये. खरं तर या प्रकारच्या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि भिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पार. षटकार. टायमिंग या फटक्यामध्ये पाहायला मिळालाय. ताकद होती आणि अगदी स्लॉट मध्ये ज्यावेळेला चेंडू तयार मिळतो ना त्यावेळेला फलंदाज मात्र तयार असतात. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे. इथे पहिल्या षटकामध्ये काय घडलं हे विसरून जावं लागेल. येणाऱ्या 3 षटकांमध्ये सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती उभारण्याचं आव्हान आणि हे आव्हान पेलवत असताना अक्षय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटकारासह आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळत असताना गोलंदाजीमध्ये वापरलं जात आहे आपल्या गोलंदाजीतील आणखीन एक प्रभावी अस्त्र अर्थातच ब्रह्माराजे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरकस प्रहार, अगदी चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेखा पार. येतोय बॅक टू बॅक बिग हिट षटकार. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची पडझड आपल्याला पाहायला मिळाली होती, 3 आघाडीचे फलंदाज गमावले होते. अवघ्या 3 धावा. भूषणनं केलेली सटीक लाईन आणि लेंथबाजी. परत दुसऱ्या षटकामध्ये
मध्ये आज अगदी गोलंदाजाला सांगत असेल की बच के रहणार आहे बाबा, कारण या रडारमध्ये जर का चेंडू सापडला ना तर त्याच्यावरती षटकारांची मोहर असेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिगेट्स आल्यात, कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 15 रन्स ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. थोडासा मानसिक दडपणाखाली आहे याही वेळेला. पाहूयात प्रॉपर टायमिंग आहे का. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. यावेळेला चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं आणि गोलंदाजाचं प्रत्युत्तर. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर 80-11 खेळणे म्हटलं तर फलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी क्रमांक 10-11चा खेळाडूही मैदानावरती येऊन षटकार लगावण्याची धमक ठेवतो. त्यामुळे येणारा प्रत्येक फलंदाज हा आक्रमक, ॲग्रेसिव्ह आणि एका वेगळ्या इंटेंटनं मैदानाच्या आतमध्ये येतोय. परंतु क्रिकेट म्हटलं तर एक साझेदारी, एक भागीदारी होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 15 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. अभिषेक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान सन्माननीय प्रशांत शेठ म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालंय आणि आदरणीय विराट तांडेल हे देखील मॅचचा आनंद घेतात. व्यासपीठावरती सर्वांचं स्वागत आहे. पालेश्वरीची अभिमानाची स्पर्धा, पालेश्वरी चषकचं 4थं पर्व तुम्ही पाहताय आणि अफाट प्रेक्षकांची गर्दी. प्रवीण सर, आज या गावाने कमवलं म्हणजे माणसं, कारण या गावाचं नाव भरपूर मोठं आहे. एकमेव गाव आपल्या पनवेल तालुक्याचं असं की जिथे राजकीय चपला बाहेर काढून आपल्या गावाच्या नावासाठी सर्व एकत्र येतात आणि ही स्पर्धा भरवतात. इथे या स्पर्धेत पाहिलं ना, कोणत्याही पक्षाचा मला इथे बॅनर पाहायला भेटत नाही, कोणती निशाणी पाहायला भेटत नाही आणि गाजावाजा पाहायला भेटत नाही. ते गाजावाजा फक्त गावाचाच आहे आणि आदिशक्ती पालेश्वरी मातेचा आहे. तर निश्चितच प्रवीण, युनिटी इज द स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. तुमची एकता ही तुमची ताकद आहे आणि खऱ्या अर्थानं ती एकता, त्या एकतेचं यथार्थ दर्शन जर का तुम्हाला पाहायचं असेल तर या पालेश्वरी चषक 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 4थ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. मागील चेंडूंचा विचार केला तर खरं तर मोठा फटका खेळण्याचा मानस फलंदाज अभिषेकचा आल्या 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे, परंतु इथे मात्र दुसरं षटक पुन्हा एकदा कमबॅक होताना बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले, त्यानंतर मात्र पुनरागमन गोलंदाजांचं पाहायला मिळते. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या अगदी दिशेनं हा चेंडू काढलाय, परंतु खराब क्षेत्ररक्षण. चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी. ड्राईव्ह लगावत असताना सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. हे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे. संघासाठी दिलं गेलेलं हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. आणि अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या वेळेला एखादा, मी सुरुवातीला देखील म्हटलं की तब्बल 48 संघांचा या स्पर्धेमध्ये सहभाग आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाईल का. बाउंड्री त्या ठिकाणी चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टेक्निक या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ज्यावेळेला चेंडू अडवला गेला त्यावेळेला तो बाउंड्री रोपला टच झाला होता का, स्पर्श झाला होता का, या सर्व गोष्टी, या तमाम गोष्टी मात्र या ठिकाणी तपासल्या जातील. चर्चा सुरू होती या स्पर्धेची. खरं तर स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची आणि पालेश्वरी चषकाची ही स्पर्धा गेली 4 वर्ष झालं सातत्यानं एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. तमाम क्रिकेट खेळाडू, त्यांचे कलागुण, त्यांचे कौशल्य हे आणि अशा प्रकारचे हे जे निर्णय असतात. चला, सुरक्षित आहे. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. आमची टेक्निकल टीम त्या ठिकाणी सज्ज झाली आहे. सर्व पॉसिबल अँगल त्या ठिकाणी तपासले गेले आणि प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी. या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना जिथे जागा मिळेल तिथून या स्पर्धेचा आनंद लुटताना हे प्रेक्षक वर्ग मात्र आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळतात. आयोजकांनी घेतली गेलेली मेहनत आणि प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हेच तर यशाचं गमक आहे. यावेळेला उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय.
सूरज अविनाश उलवेकर यांचे गाणं तुम्ही ऐकलं. ते या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये को स्पॉन्सर बाय SB पॉवर रिअल इस्टेट, ध्रुव वॉटर सप्लाय एंटरप्राइजेस, वास्तुशिल्प कन्स्ट्रक्शन, ओमकार एंटरप्राइजेस आहे, आशीर्वाद ट्रान्सपोर्ट आणि त्यानंतर अयांश श्री नाना एंटरप्राइजेस, साहिल आपण इथे पाहतोय, आरुष एंटरप्राइजेस आहे आणि पालेश्वरी चषक ओमकार असतील, आरुष, हे सर्व को स्पॉन्सर ऑफिस टुर्नामेंट. म्हणजे आमचे जे बिझनेसमॅन आहेत ना त्यांचे ट्रान्सपोर्ट्स आहेत, वॉटर सप्लायज आहेत, त्या सर्वांचा उल्लेख मला वाटतं या बॅनरवरती ॲज अ को स्पॉन्सर केला आहे. थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल. पालेश्वरी चषक. जाऊया उर्वरित ओव्हर्सकडे. पुन्हा एकदा प्रवीण अर्जुने सर. निश्चितच प्रवीणजी, या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात: तन, मन आणि धन. आणि ज्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी नामोल्लेख केला ना, या वर्षीच्या या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी धनाची बाजू ज्यांच्या माध्यमातून सांभाळली गेली त्या सर्व पुरस्कर्त्यांचं मात्र पुनश्च एक बार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग नाही आहे. दुसरी धाव घेण्याचा धाडसी निर्णय, डेंजर एंडकडे होता फलंदाज. दैव बलवत्तर सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतोय. महत्वपूर्ण 2 धावा धाव फलकावरती अंकित होत आहेत. खरं तर धावांसाठीची ही धावाधाव आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि प्रत्येक एका धावेसाठी संघर्ष. म्हणूनच आपण म्हणतो ना की संघर्ष जितका मोठा विजयाचा जल्लोषही तितकाच मोठा असतो. सध्या वेळ थोडीशी संघर्षाची आहे, परंतु संघर्ष केल्यानंतर विजय जो येईल तो विजयाचा जो जल्लोष असेल तो सर्वाधिक महत्त्वाचा असेल. यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्रायव्हिंग लेनचा प्रॉपर टायमिंग नाही आहे. बॅटचा फेस अगदी शेवटच्या क्षणाला ओपन केला, चेंडूला गाईड केला. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न होता. टेक्निकल क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडलं तर चेंडूच्या विरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याचा मानस प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाने दर्शवला. परिणामी आपण जर पाहिलं तर एक मात्र फलंदाज ज्यांनी बॅक टू बॅक 2 सिक्सेस लगावले त्या व्यतिरिक्त कोणतीही मोठी धाव आली नाही. या उलट गोलंदाज भूषणनं केलेली गेलेली सटीक लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची ठरली. यावेळेला चेंडू थोडासा धीम्या गतीनं आला, बॅट अगोदर गेला, शरीराचा वेध चेंडूला घेतला. पंचांकडे निश्चितच अचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं आणि पंचांनी इशारा केला इट्स अ लेग बाय. एक अतिरिक्त धाव फलकावरती येईल. सध्या धावा येणं गरजेचं आहे. खरं तर धावा कोणत्याही स्वरूपात येऊ, बॅटच्या स्वरूपात येऊ, वाईडच्या स्वरूपात येऊ किंवा अवांतरच्या स्वरूपात येऊ, खरं तर धावा येणं गरजेचं आहे. एकूणच हा मुख्य मंच आपण स्क्रीनवरती पाहतोय. मुख्य मंचावरती विराजमान प्रत्येक मान्यवर हा आपापल्या क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल करायचा होता, बॅटीचा लीडिंग एज आणि फलंदाज क्रमांक 5 जवळपास निम्मा संघ गारद झालाय आणि धावा फलकावरती फक्त आणि फक्त 23. तमाम क्रीडा रसिक, खरं तर या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. आणि त्याचबरोबर उल्लेख केला होता आपण या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचा. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहे. कोणी राजकीय क्षेत्रामध्ये आहे, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, कोणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये आहे, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, मान्यवर मंडळी या मुख्य मंचावरती या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना हा मुख्य मंच, भव्य दिव्य मुख्य मंच, पालेश्वरी चषकाचा खऱ्या अर्थानं हा थरार अनुभवण्यासाठी तमाम क्रीडा रसिक देखील या ठिकाणी सज्ज झाले आहेत. पुन्हा एकदा ती चूक, आल्या आल्या मोठा फटका खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे मात्र या ठिकाणी आणखीन एक खराब शॉट सिलेक्शन. फलंदाज क्रमांक 6 बॅक टू द पॅव्हेलियन. दोस्तों
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर येणारा प्रत्येक फलंदाज हा आक्रमक होतोय. मॉडर्न डे क्रिकेट आहे. मॉडर्न डे क्रिकेट म्हटलं तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार लगावण्याची मानसिकता प्रत्येक फलंदाजाची असते. खरं तर सध्या फलंदाजाची जी ओळख आहे ना, ती ओळख केवळ चौकार आणि षटकाराने. खरं तर प्रेक्षकांना मौज मजा पाहायला सर्वाधिक आवडतं. त्यामुळे तेच खेळाडू लोकप्रिय होतात जे चांगले चौकार आणि षटकार लगावतात. त्यामुळे सध्या या युवकांमध्ये भरपूर कौशल्य आहे, भरपूर स्किल आहे, परंतु जो मार्ग त्यांनी निवडलेला आहे आक्रमकता, हा कुठेतरी काही वेळेला घातक ठरताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 फलंदाज गमावल्यानंतर एकानं संयमानं खेळ करणं गरजेचं होतं, दुसऱ्यानं आक्रमक खेळी करणं गरजेचं होतं, परंतु असा खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. कोणताही खेळाडू जो नव्यानं मैदानाच्या आतमध्ये आला त्यानं आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला, परिणामी 6 आघाडीचे फलंदाज गमावले गेले. तर आज दरम्यान आमचे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सूरज शेट उलवेकर यांच्याकडून DJ साठी 500 आलेत, कॉम्बॉक्ससाठी 500 रुपये. सूरज उलवेकर आपला आभार. चला एकदा स्टेजवरचा जो बिग बॅनर आहे आपण त्याच्यावर फोकस करूया. राईट टू लेफ्ट आमचे शिल्पकार आणि या स्पर्धेचे शिलेदार आपण पाहतो. हेमराजदा मात्रे, 11 चेहरे, प्रशांत पवार आहेत, निलेश उलवेकर, शिवदास पवार असतील, विशाल उलवेकर, अशोक उलवेकर आहेत, अजय मोरावकर, चितेश मात्रे, महेश पवार, प्रभाकर शेठ तांडेल आणि माजी सरपंच दिलीपदादा वास्कर. हे 11 शिलेदार, 11 शिल्पकार महारथी यांनी सजवलेला साज आहे. राजेशाही स्पर्श आणि राजेशाही थाट, राजेशाही स्पर्धा ती म्हणजे पालेश्वरी गावाचा अभिमान, पालेश्वरी चषक 2026. आणि सर्व मंडळी पाहिली ना तर अगदी नामांकित मंडळी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वांचं नाव देखील आहे आणि सामाजिक कार्याची जोडणी या गावाकडून सातत्यानं पाहायला भेटली. आणि 11 शिलेदार ज्यांचा भव्य दिव्य मंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो ते म्हणजे आपल्या गावासाठी. प्रवीण सर काय म्हणाल या गावाबद्दल, कारण मला वाटतं तिसऱ्यांदा तुम्ही या स्पर्धेमध्ये जॉईन झालात आणि एक अनुभव आपल्याला आला असेल की या स्पर्धेमध्ये क्रिकेट म्हणजे क्रिकेटच आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच या ठिकाणी ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला की कोणत्याही राजकीय पक्षाचा बॅनर तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाहीये. प्रत्येक मंडळी मी माझ्या गावासाठी आणि गाव माझ्यासाठी या संकल्पनेतून या स्पर्धेला आपापल्या परीनं योगदान देतो. जसं आपण सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख करतो, ही सर्व मान्यवर मंडळी ज्यांना आपण या मुख्य मंचावरती असणारा जो भव्य दिव्य बॅनर आहे हा आमचा मुख्य मंच आहे. खरं तर प्रत्येकानं घेतली गेलेली प्रामाणिक मेहनत, आपण म्हणतो ना की कोणतीही गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे केलात ना तर त्याला यश हे मिळतंच. आणि या संपूर्ण पंचकृषीतली नवे तर या रायगडमधली खऱ्या अर्थानं ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा प्रत्येक संघ इथे विजयी होण्यासाठी नेहमीच संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. नाव बॅक टू क्रिकेट. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आहे. खरं तर ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेला त्या पद्धतीची गोलंदाजी इथे करण्यासाठी हा गोलंदाज सक्षम आहे, परंतु जाता जाता शेवटचा प्रयत्न म्हणजे किमान धावफलकावरती सन्मानजनक धावसंख्या. या मैदानावरती आज इतिहास रचला गेलाय. 26 धावा डिफेंड करणारा संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलाय. त्यामुळे जितक्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील त्या धावा डिफेंड करताना तर हा संघ पाहायला मिळेलच. म्हणजे आशेचं एक किरण इथूनही जागृत निश्चितच करण्याचा प्रयत्न होईल. निश्चित लो स्कोरिंगचे सामने देखील गोलंदाजाने जिंकलेत. पहिले 2 सामने लो स्कोरिंगचे होते सर. पहिला 26 धावा आणि दुसरा 37 धाव्यांचा सामना जिंकला गेला बॉलिंग टीमने. तर आमच्या व्यासपीठावरती अजय मोरावकर आमचे आयोजक यांच्या विनंतीला मान देऊन सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण इन्व्हाइट करूया सरपंच खेरणे 7547, शैलेश शेठ माली, किंग मेकर प्रदीप शेठ माली आणि छोटा सर्जाचे मालक शॉटगन बाईशेठ प्रधान घोट, गणेश पाटील वलप गोल्डन मॅन आणि भरतशेठ बाबूराव पाटील उद्योगपती भंडारली गाव या सर्वांना आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यावा. धन्यवाद. तर निश्चितच अंतिम षटकामध्ये खरं तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, याचं कारण असणार आहे की जी ऑफसाईडचा फील्ड जर आपण पाहिलं, स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्या व्यतिरिक्त लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. याचाच अर्थ डीपमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. जर का इनफिल्ड क्लिअर केली तर चौकार मिळू शकतो आणि सध्याच्या घडीला चौकार हा जणू धावसंख्येला दिल्या जाणारी नवसंजीवनी असेल. परंतु इथे मात्र निर्णय बदललाय. समोरच्या दिशेनं मिड विकेट रिजन मध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनलाय केवळ दर्शक. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
धन्यवाद डीजे. हा षटकार जणू सांघिक धावसंख्येला नवसंजीवनी देणारा षटकार असेल. अजूनही 2 संधी तुमच्याकडे आहेत. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 पैकी एक जर का कनेक्ट झाला तर 40च्या जवळपास 40च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न असेल. खरं तर 4 षटकांमध्ये सर आपण नेहमी 50-55 किंवा 55 प्लस धावांचा विचार करतो. परंतु आत्ता जर आपण पाहिलं ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या, खरं तर 2 चेंडूमध्ये 2ही कनेक्ट झाले तर 40 प्लस आपल्याला धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, जी एक फायटिंग टोटल सध्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मागील चेंडूवरती आलेला षटकार कुठेतरी आत्मविश्वास देऊन जाईल. परंतु गोलंदाज, मी सुरुवातीला म्हटलं होतं की ज्या गोलंदाजामध्ये धावा रोखण्याची गुणवत्ता असते, ज्या गोलंदाजामध्ये विकेट टेकिंग एबिलिटी असते, ज्या गोलंदाजामध्ये खऱ्या अर्थानं मी म्हणेन की गुणवत्ता असते, तोच गोलंदाज स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी निवडला जातो. आणि प्रथमेश या गोलंदाजाकडे ती गुणवत्ता आहे. एक षटकार येऊन देखील 5 चेंडूमध्ये त्यानं अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. हे दर्शवते या गोलंदाजाची गुणवत्ता काय आहे. परंतु अजूनही चेंडू शिल्लक. या चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न फुलर लेनचा चेंडू होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला. मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय. फेकी कमालीची राहिली आहे. परंतु जोपर्यंत बेल्स डिसलॉच होतील तोपर्यंत उशीर झालाय. 2 धावा होत आहेत कंप्लीट. या 2 धावेंच्या बरोबरीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्त्याखेर धावा धावफलकावरती पाहतोय 33 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 34 धावांचं. या 34 धावांचा कशा पद्धतीनं होणार पाठलाग, कशा पद्धतीनं धावा डिफेंड केल्या जाणार, की या धावांचा होणार पाठलाग. क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र जिथे चेंडू फळीचं युद्ध आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी जाऊयात हास्य सम्राट समालोचक, महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक दशरथजी पाटील सरांकडे. तर सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. सन्माननीय पाहुणे प्रशांतदा मात्रे यांना विनंती केली जाईल की आपण थेट या रॉयल मंचकावरती या. अगदी स्वागत कक्षामध्ये प्रशांतजी मात्रे यांचा यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जातो. सरपंच महोदयांच्या शुभ हस्ते दिलीपजी वास्कर यांच्या सहसाथीनं अगदी हा शुभ सन्मान संपन्न होत असताना माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन प्रशांतजी म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान आमच्या महारथींच्या शुभ हस्ते येथे संपन्न होत असताना अर्पण या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली, मने प्रसन्न झाले. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होतो. त्यानंतर या गावचे जावे बाबू सन्मान्य आमचे अविनाशजी मुंबईकर आणि राजूदादा मुंबईकर आणि रोहित भोईर यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यानंतर कन्हैया शेठ मुंबईकर आपण थेट या रॉयल मंचकावरती या. आमच्या 11 महारथींच्या माध्यमातून पालेश्वरी चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. रायगड जिल्ह्यातील अतिशय दर्जेदार आणि दिग्गज आयोजकांचा आपण हा ताफा पाहतो, ज्यांच्या माध्यमातून ही पालेश्वरी चषकाची एक वेगळी लकब पाहायला मिळते. आणि त्यानंतर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जॉईन होतील हास्याचे फवारे दसरथजी पाटील सर, मॅम फ्रॉम करावे, नवी मुंबई. येस धन्यवाद. रोशन पाटील शिरोळी गावचा एक दमदार आवाज. आणि नुकता ज्यांचा आवाज ऐकला कळंबोलीचे अतिशय दिग्गज समालोचक आणि अभ्यासू समालोचक खुमासदार वाणी आणि त्यांनी अतिशय तंत्रशुद्ध समालोचक प्रवीणजी अर्जुने सर असतील आणि त्यांच्या एम डी आणि प्रवीण टेंबे बायकरमॅन आणि त्याच्या समवेत अजून एक फ्रीज. आता इथं पण असं ते पण लागलं असतं त्यांना काय तर जन्माला येताना तोंडा सोन्याचा चमच्याहून जन्मालेला माणूस आहे. चला 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 24 मध्ये 34 टार्गेट जरी कमी असलं परंतु कधी कधी हे टार्गेट कधी कधी अवघड जातं. बघूया मगाशी प्रवीण सरांनी उल्लेख केला की पहिल्या सामन्यात 26 धावा होत्या, नंतर 37 धावा होत्या, त्या देखील सामने रंगतदार झाले होते. चला तलोजे मजकूर आणि खेरणे याच्यानंतर चिठ्ठ्या उडवण्यात येतील. चला तर या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय दिलीपजी वास्कर, प्रभाकरजी तांडेल, महेश शेठ पवार, निलेश उलवेकर, जितेजी म्हात्रे, अजय मोरावकर, विशाल उलवेकर, अशोक उलवेकर, प्रशांत पवार, शिवदास पवार आणि हेमराज म्हात्रे या तमाम आयोजकांना धन्यवाद देतं. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. उठवा कोणा तुमचा काय दिनकर वासे उठव थांबा. अजून किती मॅच आहे टोटल? 2 ना, मग 2लाच आता संपूर्ण आम्हीच करणार. मग
चला पहिल्या जोड्या मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. 34 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर ड्रॉ होईल. पहिला सलामीचा फलंदाज जय मोरे आणि नॉन स्ट्रायकरला भूषण पाटील अशी ही बिनीची जोडी मैदानामध्ये तैनात. अतिशय दमदार आयोजन, मानाची अभिमानाची स्पर्धा. ग्रामदेवता पालेश्वरी आई देवी हिच्या नावानं हे दमदार आयोजन. गावचं जागृत देवस्थान, स्वयंभू शाश्वत. चला पहिले षटक प्रगतीपथावर राज गोंधळे. हो हो यस, पहिला चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि हा पहिला दमदार चौकार. केला इशारा आणि सुरुवात कशी हरावी बघूया. अटॅकिंग सुरुवात. पहिल्या चेंडूवर बघूया सनत जरसुरिया आणि आपला वीरेंद्र शेवाग. खरं म्हणजे यांनी हे फॉर्मेट आणलं. पहिल्यांदा आक्रमकाचा बॉलरला लूज करायचं, नंतर मात्र जबरदस्त बघूया 15 षटकामध्ये. ओ हो हो, बॅकवर्ड पंच, टायमिंग शुड बी एक्सलंट. गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल बघूया. पहिला ऑन साइड, नंतर ऑफ साइड, चतुरस्त्र चौपेर कटकेबाजी. धावसंख्या 8 वर. रमेशजी पाटील आणि रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे. खेळाडू जय मोरेसाठी पाठोपाठ लगातार 3 षटकार आणि पाठोपाठ लगातार 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे 3000 रुपयाचं. येस सर, जरा थोडंसं कमी करा हो. आता षटकार धावा फार कमी आहेत ना हो. चौकार करा. कारण सिलेंडर सध्या 5000 गेले का हो. धंदे बंद झाले सगळे. वडापाव, चहा पाणी धंदे बंद झालेत आता. सगळं चुलीवर सगळ्या भाकरीच्या दुकानं बंद झाले. ओ हो हो, क्लास टायमिंग, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. डिपिस्को ओपनला चेंडू फरार झाला. काय बॅटिंग, खेळण्याची हतोटी, तंत्र, मर्म, खुबी. पुन्हा एकदा अतिशय तंत्रशुद्ध पटका. ग्लोरियस, चार्मिंग स्ट्रोक, मार्वलस, फॅब्युलस स्ट्रोक. संघाची धावसंख्या 12 वर. मोठे हा सामना 2 षटकात संपतो की काय. वादळी फलंदाजी जय मोरे. सलामीचा फलंदाज तलोजे मचकोर. अतिशय निर्विवाद बॉलिंग मार्क होता या राईना महोदय. विकेट. ओहो येस, पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लागले. चेंडू जाईल. हा चेंडू गेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सुटकेचा निश्वास सोडलाय बघूया. 12 धावा आल्यानंतर थोडासा सैर बदल होता. हातात झाला होता कावरा बावरा खजील. त्याला आता गोलंदाज, कारण थोडंसं प्रेशर, मानसिक दडपण आलं होतं. शॉर्ट कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट गली, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, असं आक्रमक फिल्डिंग आणि मिड ऑफ. आणि हा यस, पुन्हा एकदा थोडासा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, असा मारा पहिल्या चेंडूपासून करायला हवा होता. धावा परत आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. यस, दॅट शुड बी वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा धावा, समर्थन 1 धावेचं प्रतिपादन, 1 धावेचे मल्ली नाती. पहिले अवंतर, पहिले एक्स्ट्रा. टोटल स्कोर इज 13 पॉइंट. बिनबाद 13. अफलातून सुरुवात. ट्रिमेंडस स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन. क्या बात है. ये कोले कोई आया. काहीतरी सल्ला मसलत. हे बघा प्रेक्षकांचा प्रचंड बघूया गॅलरी आहेत. जास्त काळोखात जाऊ नका प्लीज. बिबट्या नाही का, बिबट्या आणि अतिरेक यांचा नियम नाही. हा कधी येते जंगल सगळीकडे सोडलेत. ओ हो, पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक्स आणि होता फ्री हिट. नाही तर अन्यथा फलंदाज बाद झाला असता, परंतु नशीब, दैव, प्रारब्ध चांगलं आहे. संघाची धावसंख्या झाली 15 वर 15 रन्स. बिनबाद 15 राहिल्या. फक्त एनिमेन 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दोन्ही संघाचे समर्थक देव पांडवत टाकून बसलेत, कारण अतिशय क्रुशियल मॅच दोन्ही संघासाठी. प्रवीण, तर प्रवीणजी गायकवाड यांच्यातर्फे आमच्यासाठी 100 रुपये आले. धन्यवाद देतो, मंडळ आभारी आहे. समथिंग इज बघूया. पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा एकदा हाले पुश करा, टॅप केला आहे. 1 धाव मिळेल बघूया. संघाची धावसंख्या झाली
16 16 रन्स बिनबाद 16 दमदार सलामी षटक क्रमांक पहिले संपुष्टात 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 18 धावांची गरज अतिशय अट्टेटडीचा नाट्यमय उत्कंठावर्धक रोमांचक चित्तथरारक सामना जबरदस्त क्लायमॅक्स दोन टोकमध्ये घमासान यादवी रणदंदोबीर डीजे ठोक दे चेंडू दे तसं संगीत डीजे एसडीसी यस डीजे सुरजचं काय तर ज्ञान नाही त्याच्या हात कोण धरणार बघूया अतिशय पा इथे शुभ सन्मान संपन्न केला जाईल किरणजी पाटील ग्रामस्थ मंडळ वलप यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षमध्ये या चौथ्या पर्वातील पालेश्वरी चषकाचं हे दमदार आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतं आणि या आयोजनामध्ये विनंतीला मान देऊन हे पाहुणे या स्पर्धेमध्ये जे इथे जॉईन झाले आणि या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य आयोजकांच्या माध्यमातून इथे केला जातो यस धन्यवाद नवीन गोलंदाज खास करून आमची फरमाईश म्हणजे निलेशजी ओळवेकर असतील अजयजी मोरावकर आणि विशाल ओळवेकर या तिघांची फरमाईश होती की दशरथ पाटीलला शेवटचा दिवस तरी द्या धन्यवाद आयोजकांना धन्यवाद देतो हो येस गोलंदाज अभिषेक मात्र येणार आहे माळी MALI खेरणे विरुद्ध तलोजे मजकूर अतिशय इम्पॉर्टंट मॅच नॉकआउटची मॅच आहे धावा झाले 17 रन्स बिनबाद 17 दमदार सलामी सुरुवात चांगली केलेली आहे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा अभिषेक सन्मान्य पाहुण्यांचा शुभ सन्मान संपन्न केला जाईल आदर्श पत्रकार म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतो दीपक कांबळे सरांचा यथोचित सन्मान स्वागत कक्षमध्ये दादांच्या शुभ हस्ते ते संपन्न केला जाईल पत्रकारितेमध्ये निर्भीड असं दमदार कार्य ज्यांचं पत्रकारितेमध्ये आपण पाहतो असे आमचे दीपकजी कांबळे सरांचा यथोचित मान सन्मान इम्रादादा यांच्या शुभ हस्ते हा स्वागत इथे संपन्न होत असताना पालेश्वरी चषक ही दमदार स्पर्धा पाहतो यस पुन्हा एकदा जबरदस्त पहिला ऑफ ड्राईव्ह नंतर ऑन ड्राईव्ह बघूया चंद्रा मिडॉनला हो काय रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त ताळमेल ताले बंद 2 धावा मिळते संघाचा टोटल स्कोर झालाय तब्बल तर इथे शुभ सन्मान संपन्न होतो पत्रकार दीपकजी कांबळे सर त्यानंतर शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल प्रमुख पाहुण्यांचं स्वागत गुरुनाथजी ठाकूर यस तलोजे मजकूर यांनी अजून एक 100 रुपयाचा धन्यवाद मंडळ आभारी आहे संघाची धाव संख्या झाली ज्ञानेश्वर पाटील धन्यवाद मंडळ आभारी आहे संघाची धाव संख्या झाली 23 ना 23 रन्स राहिल्या फक्त एनमेन 11 धावांची गरज अतिशय चांगली बॅटिंग दमदार फलंदाजी यथेच्छ मनसोक्त पुन्हा एकदा जबरदस्त परफॉर्मन्स पुन्हा एकदा हलक्यानं पुश केला टॅप केलाय चेंडू बदललाय चेंडू रेमटावला 1 धाव मध्ये संघाची धाव संख्या 24 राहिल्या फक्त एनमेन 10 धावांची गरज अतिशय सोपं आव्हान जुजबी वाजवी मामुली किफायतशीर नगण्य आव्हान आणि तलोजा मचकर पुन्हा एकदा विजयाचे ढोळे विजयाचे चाऊल आणि प्रतिस्पर्धी संघ थोडासा बॅकवर झालेली दमछाक बॉलिंग मार्को तयार निघाले षटक घेऊन अभिषेक माळी हो यस पुन्हा एकदा बघा समय सूचक फटका काही चेंडूची वाट लावायची काही चेंडूची वाट बघायची पुन्हा एकदा तंत्राचा वापर केला पुन्हा एकदा 2 धावा याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट सर्वांना बघूया 2 धावा मिळते संघाची धाव संख्या झाली 26 राहिल्या फक्त एनमेन 8 धावा आणि खेरणे संघ पुन्हा एकदा हळूहळू चेक सन्माननीय पाहुणे गुरुनाथजी ठाकूर विशालजी ठाकूर अनिकेतजी ठाकूर आणि साईराज ठाकूर कोपरागाव या पाहुण्यांना विनंती केली जाईल थेट या मंचकावरती या पालेश्वरी चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत हो यस ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा आउटसाइड अष्टम पुन्हा आता आतापर्यंत चांगला सर्वोत्कृष्ट चेंडू आणि षटक क्रमांक म्हणजे दुसरं झालं फिनिश 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे अजून जिंकण्यासाठी 8 धावांची गरज 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 8 रन्स अतिशय सोपं आव्हान जुजबी वाजवी मामुली किफायतशीर नगण्य टार्गेट प्रतिषटकामागे फक्त ठोकायच्या 4 धावांची गरज काय तलोजे मजकूर संघाने परफॉर्मन्स केला खेरणा संघ हा देखील बलाढ्य होता शेवटी हरजीत आहे क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज दमदार आयोजन पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक आयोजित मानाची अभिमानाची सन्मानाची सध्याच्या घडीच्या मधली रायगड जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम क्रिकेट प्रतियोगिता
पालेश्वरी चषक अतिशय जागृत देवस्थान ग्रामदेवता पालेश्वरी आई मला तरी मागच्या वर्षी पावली होती सायकल मिळाली होती. चला आपलं नेहमी नशीब फुटकं इथं फळपडलं होतं. म्हणजे पालेश्वरी आईचा काहीतरी महिमा आम्हाला आहे, काहीतरी गुण आहे. येस 12मध्ये 8-12. चला नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 इन दी प्रोग्रेस साजेश माली. हो हो येस पुन्हा एकदा चांगला फटका हलक्या त्यानं पुश केला बॅकवर्ड पॉईंटला मिळेल 1 धाव. आता माली येऊ द्या ना कोणी येऊ द्या, नगरसेवक जरी पळाले तरी महापौर यांचाच बसणार, याला फिकीर नाही. तर आमचे के सन्माननीय किरणजी पाटील ग्रामस्थ मंडळ वल्लभ यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. दादा आपलं मनपूर्वक आभार. ये मोदी साहेब कुठे गेले? ओ हो पुन्हा एकदा. अरे हे बघ काय झालं, ये देखो गाढवी गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. काय झालं काय दोघांना? चला राहिल्या फक्त इरविन 3 धावा. आता अख्ख्या गावाला बोलवा कारण दोन्ही तुमच्या टीम आहेत. साईराजांची तब्येत बरोबर नाही, मी फोन केला होता त्यांना. दादा म्हणतो तब्येत बरोबर नाही. या यार तुमची गरज आहे, तुमच्याशिवाय सूत्रसंचालन आणि हा मोठा सामना फिनिश. या जबरदस्त आणि मोठे 2 षटकामध्येच हा सामना फिनिश केला आणि दमदार विजय आणि प्रतिस्पर्धी जंगाला व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. चला याच्यानंतर लॉट्स म्हणजे चिठ्ठ्या पाडण्यात येतील. तर पुढचं सूत्रसंचालन आमचे अतिशय विख्यात